Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn chapter number 4 in which we will learn shares. यापूर्वी बघा आपण काय बघितलं, GST बघितलं, टर्म्स अबाउट GST बघितलं, नंतर ITC बघितलं, इनपुट टॅक्स क्रेडिट, त्याच्यात इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स बघितलं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, शेअर्स, अबाउट शेअर्स अँड शेअर्स मार्केट. त्याच्या ज्या रिलेटेड टर्म्स आहे त्या आधी आपण पाहू आणि नंतर मग याच्यावर प्रॅक्टिस सेट सॉल्व करू. ओके. विद्यार्थी मित्रो, आपल्याला वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट दिलेले. आपल्या घरातले व्यक्ती, मोठे व्यक्ती या बाबतीत नेहमी बोलत असतात. टीव्हीवर आपण जाहिराती बघतो, ॲडव्हर्टायजेस, किंवा म्युच्युअल फंड, शेअर्स, डेबेंचर्स, इन्शुरन्स, बॉन्ड्स, प्रोव्हिडंट फंड, फिक्स डिपॉझिट, इमूवेबल प्रॉपर्टी, रिकरिंग डिपॉझिट, ज्वेलरी, पिगी बँक, सेव्हिंग. आपल्याकडे जर जास्तीचा पैसा आला तर आपण काय करतो की ते अमाऊंट काय करतो, आपण सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करतो. हे काय वे ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग त्याला आपण म्हणू. आता इन्व्हेस्टमेंट करताना आपली इन्व्हेस्टमेंट कशी पाहिजे, ती सेफ पाहिजे, ती इन्क्रिजेबल पाहिजे आणि ती आपल्याला हव्या त्यावेळेस आपल्याला ती काय भेटली पाहिजे, वापस मिळाली पाहिजे, रिटर्न मिळाली पाहिजे. या पद्धतीने आपण काय करतो, इन्व्हेस्टमेंट करतो. तर या इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण आता एक नवीन गोष्ट बघणार आहे, शेअर्स. आता शेअर्स बघा, शेअर्स हे काय असतील त्याआधी आपण बघू. शेअर्स त्याआधी कंपनी बघू. टू इस्टॅब्लिश अ कंपनी डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म ए कंपनी. कंपनी इज टू बी रजिस्टर अंडर इंडियन कंपनीज ऍक्ट 1956. पर्सन्स हू फॉर्म ए कंपनी आर कॉल्ड प्रमोटर्स अँड द कंपनी इज कॉल्ड लिमिटेड कंपनी. काय असतं की जो कंपनी बनवण्यासाठी खूप असं कॅपिटल लागतं, ते कॅपिटल किंवा जागा ते एका व्यक्तीच्या शक्य नसते, म्हणून अनेक व्यक्ती एकत्र येतात, 2, 4, 5, 10, 11 आणि ते काय करतात, कंपनी स्थापन करतात. त्यांना काय म्हणून आपण प्रमोटर्स. आणि ती कंपनी काय असते, लिमिटेड कंपनी. अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट कंपनी इज कॉल्ड कॅपिटल. दिस कॅपिटल इज डिवायडेड इंटू स्मॉल इक्वल पार्ट्स. Each part is of ₹1, ₹2, ₹5, ₹10 or ₹100, etc. This small part is called share of the company. These shares are sold in the share market to raise the capital. हे जे अमाऊंट लागते कॅपिटल, त्याचे असे स्मॉल इक्वल पार्ट्स केलेले असतात आणि या प्रत्येक पार्ट्सला काय म्हणतात, आपण शेअर्स म्हणतो. शेअर definition, a share is the smallest unit of the capital. The value of share is printed on the company's certificate with other details and it is called a share certificate. Share certificate वर त्याची आपल्याला व्हॅल्यू दिलेली असते. शेअर होल्डर बघा, a person who owns the share is called a shareholder. The shareholder is a part owner of the company in the proportion of number of shares he holds. जे जितके शेअर्स घेतले, ज्याचे जास्त शेअर्स त्याचे त्या कंपनीमध्ये काय राहील, पार्टनरशिप जास्त राहील. त्याच्यानंतर बघा फेस व्हॅल्यू. आता शेअरच्या बाबतीत आपल्याला दोन गोष्टी बघायच्या. फेस व्हॅल्यू, FV. द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू और प्रिंटेड व्हॅल्यू और पार व्हॅल्यू. अगेन सेकंड वन, मार्केट व्हॅल्यू. द प्राइस ऍट, याला काय म्हणतात, MV. The price at which the shares are sold or purchased in the stock market is called market value, MV of the shares. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू मध्ये काय, फिक्स व्हॅल्यू काय फिक्स असते, पण मार्केट व्हॅल्यू काय होत राहते, चेंज होते. एखादी कंपनी जर फायद्यात असेल तर तिची मार्केट व्हॅल्यू काय होते, वाढून जाते, आणि जर एखादी नुकसानीत असेल, लॉस मध्ये, तर त्याची मार्केट व्हॅल्यू काय होते, कमी होऊ शकते. बरोबर. म्हणून फेस व्हॅल्यू फिक्स आहे, पण आपले मार्केट व्हॅल्यू काय असते, चेंज असते. त्यानंतर बघा डिव्हिडंड. The part of annual profit of a company which is distributed per share among the shareholders is called dividend. डिव्हिडंड म्हणजे काय, आपला लाभांश. ज्या आपल्या कंपनी जर फायद्यात असेल तर ते आपल्याला काय करते, जो त्याचा प्रॉफिट आहे ते काय करते, आपल्या शेअर होल्डरला डिस्ट्रीब्यूट करते, त्याला काय म्हणतात, डिव्हिडंड. डिव्हिडंड हा कसा दिलेला असतो, त्याचा रेट दिलेला असतो, 2%, 5%, 7%. व्हॉट एव्हर मे be the market value, the dividend is always reckoned on the face value of a share. एक लक्षात घ्या की डिव्हिडंड हा कशावर दिला जातो, फेस व्हॅल्यूवर, मार्केट व्हॅल्यूवर नाही. त्यानंतर बघा, फॉर मोर इन्फॉर्मेशन देअर आर 2 मेन स्टॉक एक्सचेंजेस ऑफ इंडिया, BSE that is Bombay Stock Exchange and NSE National Stock Exchange.
BSE is the oldest in Asia while NSE is India's largest stock exchange. हे दोन एक्सचेंज तुम्ही न्यूज मध्ये वगैरे बघतात. त्यानंतर there are two share indices namely Sensex and Nifty which is reflected the overall market sentiments. हे दिलेले असतात सेन्सेक्स आणि निफ्टी. सेन्सेक्स काय? सेन्सेक्स इज द सेन्सिटिव्ह इंडेक्स which was introduced by BSE on 1196. Sensex is determined from 30 stocks. They are the stocks of well established and financially sound companies from the main sectors. 30 कंपन्या आहे ते ठरवतात की आपला सेन्सिटिव्ह इंडेक्स काय असणार आहे. त्यानंतर बघा कंपॅरिझन ऑफ FV अँड MV. आता कंपॅरिझन ऑफ FV आणि MV काय? इफ MV इज ग्रेटर दॅन FV देन शेअर इज ॲट प्रीमियम. शेअर कसा प्रीमियम आहे का? काय प्रीमियम म्हणजे काय? तो त्याचा भाव वाढलेला आहे. आणि इफ MV इज इक्वल टू FV, MV मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम असेल तर शेअर इज ॲट पार. ह्या गोष्टी लक्षात, प्रीमियम, पार. त्यानंतर इफ MV इज लेस दॅन FV देन द शेअर इज ॲट डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे ते कंपनी कशामध्ये? लॉस मध्ये चालते. त्याच्यानंतर बघा सम इन्व्हेस्टेड, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. सम इन्व्हेस्टेड एकूण आपल्याला काढायची, एकूण किती इन्व्हेस्टमेंट केली. त्याच्यानंतर बघा रेट ऑफ रिटर्न, याच्यावर एक्झाम्पल्स आहे. टोटल डिव्हिडंड, आपल्याला किती लाभांश मिळाला, टोटल अर्निंग काय आणि आपण किती इन्व्हेस्टमेंट केली. टोटल अर्निंग डिवाइड बाय इन्व्हेस्टमेंट इंटू 100. दिस गिव्ह द पर्सेंट ऑफ रेट ऑफ रिटर्न. ओके. Now we will see practice set 4.3. Complete the following table. Question number 1 बघा. Complete the following table by writing suitable numbers and words. बरोबर, नंबर्स आणि वर्ड्स लिहायचे आपल्याला याच्यात. आता आपण बघितलं मार्केट व्हॅल्यू जर काय असेल, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू याच्यामधले कंपॅरिझन बघितली. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू देन शेअर इज ऑन पार. अगेन इफ the market value is greater than face value then that share is at premium, and if market value is less than face value then share is at discount. मग आता ₹100 आणि शेअर काय इज ॲट पार आहे, म्हणजे याचा अर्थ काय? दोन्ही व्हॅल्यू काय राहील त्यांच्या सेम राहील. दॅट इज ₹100 मार्केट व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू काय राहील? सेम राहील. त्यानंतर प्रीमियम इज ₹500 म्हणजे याचा अर्थ काय? जास्त भावाने विकला जातो आहे. किती? 500ने, म्हणजे 575 मायनस 500 म्हणजेच किती? ₹75 इज द फेस व्हॅल्यू. राईट. आता ₹10 ही काय फेस व्हॅल्यू आहे आणि मार्केट व्हॅल्यू काय 5. याचा अर्थ काय? डिस्काउंटवर चालू आहे. शेअर इज ॲट डिस्काउंट. डिस्काउंट रुपीज किती? 10 minus 5 that is 5. So these are the field blanks. Now question number 2 of practice set 4.3. Mr. Amol purchased 50 shares of face value ₹100 when the market value of the share was ₹80. Company had given 20% dividend. Find the rate of return on investment. अथवा काय काय गिवन फेस व्हॅल्यू ऑफ 1 शेअर किती? ₹100. मार्केट व्हॅल्यू ₹80. किती? आता इन्व्हेस्टमेंट, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय? नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू दॅट इज 50 इंटू 80 दॅट इज 5 8 जा 40 अगेन 20 झाली सम इन्व्हेस्टमेंट. आता पूर्ण काय आपल्याला आता वेन मार्केट व्हॅल्यू. आता डिस्काउंट आपलं हे किती दिलेलं आहे? डिव्हिडंड काय 20%.
Now rate of dividend 20%. Therefore dividend on one share, dividend is calculated on face value. कशावर काढतो आपण? फेस व्हॅल्यूवर, म्हणजे 20% ऑफ 100 फेस व्हॅल्यू, 20% ऑफ फेस व्हॅल्यू, नीट लक्ष ठेवा फेस व्हॅल्यू. सो 20/100 into 100, that is 20 rupees for one share. Therefore total dividend किती शेअर्स आहे त्याचं? 50 शेअर्स, 50 into 20, दॅट इज 1000 रुपीज. आता रेट ऑफ रिटर्न काढायचं आपल्याला. रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट किती त्याची? 4000, तर डिव्हिडंड किती भेटतं? 1000 रुपीज. बरोबर. मग आता बघा, रेट ऑफ डिव्हिडंड किंवा रेट ऑफ रिटर्न, नॉट डिव्हिडंड, रेट ऑफ रिटर्न. नाव rate of return total dividend, total investment into 100. टोटल डिव्हिडंड किती? 1000, total investment 4000 into 100. So what do you get? 1, these zeros get cancelled. 400 by 4 means 25%. This is the answer. 25% is the rate of return. Okay. Now question number 3 is, Joseph purchased following shares, find the total investment. Company A 200 shares, face value is rupees 2 and premium is rupees 18, right? Again company B 45 shares, market value is 500. Company C 1 share, that is market value is rupees 10,540, right? आता इथे बघा, फॉर कंपनी A फॉर कंपनी ए ची इन्व्हेस्टमेंट काय बघा, फेस व्हॅल्यू किती दिली आपल्याला? रुपीज 2, प्रीमियम रुपीज 18. आता इन्व्हेस्टमेंट आपल्याला काय करावं लागतं? शेअर्स कशावर खरेदी करावं लागतात? मार्केट व्हॅल्यूवर. देअरफॉर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू 2 + 18, प्रीमियमवर आहे म्हणून काय, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू 20 रुपीज. बरोबर. देअरफॉर सम इन्व्हेस्टेड किंवा इन्व्हेस्टमेंट इन टोटल इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज इक्वल टू काय, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. सो किती शेअर्स आहे? 200 इंटू 20, दॅट इज 4000 रुपीज. कंपनी ए मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केले जोसेफने? 4000 रुपीज. बरोबर. अगेन फॉर कंपनी बी आता कंपनी ए मध्ये आपल्याला दोन गोष्टी दिल्या होत्या. याच्यात काय दिलं? डायरेक्ट मार्केट व्हॅल्यू दिलेली आपल्याला. बरोबर. मार्केट व्हॅल्यू 500 रुपीज. सो टोटल इन्व्हेस्टमेंट in company B is equal to number of shares into market value. Number of shares किती? 45 into 500. So 0 0 5 5 25, 2 carry
5 4 जा 20 and 2 22. So 22,500 रुपीज. त्याच्यानंतर बघा कंपनी सी मध्ये फॉर कंपनी सी मार्केट व्हॅल्यू therefore total investment in company C is equal to number of shares into market value. किती 10,540. एकच शेअर्स खरेदी केला त्याने. So this is investment in company C. So total therefore total investment of Joseph is equal to 4,000 in company A, 22,500 in company B and 10,540 in company C. So what we get 0 4 5 again 2 again here 1 sorry एक मिनट 2 plus 4 6 and 2 plus 1 3 36,000 one minute 0 4 5 plus 5 10 1 carry 3 plus 4 7 and 2 plus 1 3 37,040 rupees. Next one, very simple example. Srimati Deshpande purchased shares of face value at rupees 5 at a premium of rupees 20. How many shares will she get for rupees 20,000? अथवा फेस व्हॅल्यू किती दिली आपल्याला? फेस व्हॅल्यू रुपीज 5, प्रीमियम is equal to rupees 20. Now market value is face value plus premium. 5 plus 20, that is 25 rupees of one share. अथवा काय आपल्याला फॉर वन शेअर इथे लिहून फेस व्हॅल्यू रुपीज 5, प्रीमियम रुपीज 20, मार्केट व्हॅल्यू इज 25 रुपीज. हाऊ मेनी शेअर? सम टोटल इन्व्हेस्टमेंट किती? रुपीज 20,000. अथवा नंबर ऑफ शेअर्स purchased. Total investment upon market value of one share. So 22,000 आपलं 20,000 divided by 25. 25 8 जा 200 00. Therefore Srimati Deshpande will get 800 shares. प्रॅक्टिस सेट 4.3चा लास्ट क्वेश्चन पहा, इंटरेस्टिंग आहे. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम,
देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. काय दिलं, फेस व्हॅल्यू दोन कंपनी दिली आपल्याला. कंपनी ए डिव्हिडंड 16%, मार्केट व्हॅल्यू ₹80. कंपनी बी डिव्हिडंड ए 20%, मार्केट व्हॅल्यू ₹120. आता इथे बघा डिव्हिडंड 16% आहे, मार्केट व्हॅल्यू ₹80 आहे. इथं डिव्हिडंड 20% आहे, मार्केट व्हॅल्यू काय 120. याचा डिव्हिडंड जास्त आहे तर मार्केट व्हॅल्यू पण जास्त आहे, पण आपल्याला बघायचं कोणाचा रेट ऑफ रिटर्न जास्त आहे, प्रॉफिटेबल आहे. यासाठी दोन्ही कंपनीचा काय करावं लागेल आपल्याला, रेट ऑफ रिटर्न. फर्स्ट काय दिलेलं आहे, द फेस व्हॅल्यू. लेट द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर ऑफ बोथ कंपनीज इज सेम. ठीक आहे आपण ₹100. लेट द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर ऑफ बोथ कंपनीज इज कंपनीज बी ₹100 पर शेअर. फेस व्हॅल्यू काय दिली आपल्याला, सेम दिलेली. therefore for company A face value is ₹100, market value is ₹80, dividend, rate of dividend is equal to 16%. therefore dividend काय 16% of 100 किती येईल मग, 16/100 into 100. अथवा रेट ऑफ रिटर्न कंपनी ए इज इक्वल टू काय, इन्व्हेस्टमेंट डिव्हिडंड इंटू 100. सो 16 इन्व्हेस्टमेंट. आता कशावर इन्व्हेस्टमेंट किती केली, ₹80 इंटू 100. 0 गेट कॅन्सल. 16 8 2 16, 2 into 10, 20%. हे कोणाचं रेट ऑफ रिटर्न कोणाचा, कंपनी एचा. आता आपण पाहू कंपनी बीचा रेट ऑफ रिटर्न काय आहे आणि त्याच्यावर आपण ठरवू की विच कंपनी इज प्रॉफिटेबल. फॉर कंपनी बी फेस व्हॅल्यू ₹100, मार्केट व्हॅल्यू ₹120, रेट ऑफ डिव्हिडंड is equal to 20%. therefore dividend 20% of ₹100 face value. so 20/100, so ₹20. the rate of return dividend upon investment into 100. So dividend 20, investment 120 into 100. 0 get cancel. 200/20, that is 100/6, that is 50/3. It will 3 1s are 3, 3 6s are 20, again 3 6s are 18, again 3 6s are 18, that is 1.6
7%. So that is याचा रेट ऑफ रिटर्न किती 20%. देअरफॉर रेट ROR of company A is greater than of company B. बरोबर. याचा रेट ऑफ रिटर्न किती 16.67. त्याचा किती 20%. बरोबर. देअरफॉर द इन्व्हेस्टमेंट in company A is most profitable. Okay.